कामरगाव ते भामदेवी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। कामरगाव ते भामदेवी मार्ग हा अत्यंत खराब झाला असून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याचे अपघातही टाळता येत नाही। कित्येकदा तर मोटरसायकली तसेच ऑटो वाहन पलटी झालेले सुद्धा आहे। कामरगाव येथे मुख्य बाजारपेठ आणि माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय असल्या कारणाने नागरिक तथा विद्यार्थी या रस्त्याने बऱ्याच प्रमाणात कामरगाववरून ये जा करीत असतात। व्यापारी, शेतकरी, शाळकरी, विद्यार्थी या रस्त्याची त्यांची वर्दळ चालूच असते। रहदारी करणाऱ्यांना या प्रवाशांना रस्त्याचे खड्डे सहन करावे लागत आहे। जनतेला कळत नाही आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता। कामरगाव ते भामदेवी हा मार्ग सन 2017 मध्ये आमदार निधीतून झाला असून हा रस्ता संपूर्णपणे दयनीय अवस्थेमध्ये आहे। कामरगाव ते भामदेवी पर्यंत या रस्त्याचे खड्डे निर्माण झाले असून या रस्त्याची परिस्थिती खूपच खराब झालेली आहे, अशी सदर माहिती आणि तक्रार पिंपरी मोडक येथील माजी सरपंच सौ ललिताताई थोटांगे यांनी केली आणि आमदार निधीतून रस्ता बनवावा अशी मागणी सुद्धा केली आहे। या बातमीची दखल सरकार घेते की नाही याकडे आता जनतेचे लक्ष लागलेले आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता प्रतिनिधी विनोद नंदागौडी। नमस्कार। आपल्यासोबत जुळलेल्या माजी सरपंच आपण यांना विचारू या रस्त्याबद्दल। आपलं प्रथम नाव सांगा। ललिता सुनील थोटांगे, मी पिंपरी मोडक या गावची माजी सरपंच आहे आणि तथा कारंजा तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष आहे। तर मला या भामदेवी ते कामरगाव या रोडबद्दल न्यूजला याच्यासाठी बातमी द्यायची होती की हा रोड अत्यंत खराब झालेला आहे आणि जाण्या येण्यासाठी कारंजा जायला किंवा कामरगाव जायला रस्ता नसल्यामुळे एकच रस्त्याचा वापर सगळे लोक करत आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या रस्त्याचा वापर आहे। शाळेमध्ये विद्यार्थी जाताना त्यांना खूप त्रास होत आहे, तसेच सगळ्या गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर चालवायला त्यांना सुद्धा लोकांना त्रास होत आहे। तरी हा रस्ता 19-20 मध्ये झालेला आहे। अंदाजे 19-20च्या दरम्यान झालेले, त्यावेळेस मी पण सरपंच होते आणि झाला असता त्याच्यामध्ये मटेरियल जे आहे अतिशय कमी दर्जाचं वापरलेलं असल्यामुळे हा रस्ता एकदम एका वर्षामध्येच फुटत आलेला आहे आणि सगळे गोटे वर निघत आलेले आहे। किती वर्ष झाली या रस्त्याला? कमीत कमी याला 2-3 वर्ष झालेले आहे। 3 वर्षामध्ये रस्त्याची अशी दुर्दशा झालेली आहे की माणूस चालू शकत नाही, तर गाडी काय चालवणार। तरी ह्या रस्त्याची पॅचेस न करता जरी आमदार निधीतून हा रस्ता जर नवीन टाकण्यात येईल, तरी आमदार साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतः येऊन ह्या रस्त्याची पाहणी करावी आणि आपला जो निधी आहे तो कामरगाव ते भामदेवी या रोडसाठी देण्यात यावा। त्यांनी जर अशी कृपा केली तर आमच्या लोकांना जरा त्रास कमी होईल, नाही तर याच्यामुळे ॲक्सिडेंट पण होत आहे। बरेच लोक याच्यामध्ये गाडीमध्ये घेऊन पडलेले आहे। तरी हा रोड अतिशय पाऊस आला की अगदी माहीत पडत नाही की गड्ड्यामध्ये पाणी किती साचलेलं आहे, गड्डा किती खोल आहे हे माहीत नसल्यामुळे लोक या रोडच्या याच्यामध्ये बरेच रस्त्याने अपघात वगैरे झाले तर सांगू शकता का? बरेच वेळा ॲटो सुद्धा पलटी झालेले आहे, 2 व्हीलर सुद्धा पलटी झालेले आहे। शाळेचे जे ॲटो जातात भरून ते पण पलटी झाले। मध्ये गाड्या नसल्यामुळे आता एसट्या चालू झाल्या, याच्या आधी तर एसट्या चालू नव्हत्या, तर त्यावेळेस तर खूप त्रास झाला लोकांना। पण कसं आहे की आम्ही आमदारांनाही म्हटलं, आमदारांच्या पीएनना पण मी सांगितलेलं आहे की बा तुम्ही कमीत कमी या रस्त्याची दुर्दशा पहा आणि याला आम्हाला उपलब्ध करून द्या आणि हा रस्ता व्यवस्थित करून सगळ्यांना मार्ग सुरळीत करून द्या।